ओरिसाचे कर्णिकापुरी नावाची एक गाव आहे. तिथपर्यंत तिथली ख्याती पसरलेली होती या कल्याणची. आणि असे साधू ये जा चालू असायचं या सत्संगाकरता. कर्णिकापुरी नावाच्या गावच्या शेजारच्या जंगलात एक दरोडखोर होता आणि असेच जाणाऱ्या एका साधूला पकडला आणि तुझ्याकडे काय असेल ते आत्ताच देऊन टाक म्हणाला. साधू म्हणाला माझ्याकडे काय द्यायला. पण तो कल्याणहून निघालेला असावा किंवा कल्याणकडे चाललेला असावं बसवेश्वरांकडे. त्याच्या गळ्यात एक लिंग होता. हे एवढं सोडलं तर माझ्याकडे काय नाही. मग हे काय म्हणाला, हे देव आहे म्हणाला. काय करतोय म्हणाला. दरोडखोराला देव म्हणजे काय, काय करतोय देव. हा देव तू काय म्हणशील ते सगळे करू शकतो म्हणा. मग सगळे करतो म्हणजे काय करतो. अरे सुखच देतो तो देव, दुसरं काय पाहिजे. माणूस जीवनात सर्व काय करतो सुखासाठी करतो. या देवाची उपासना केलास तर तुला सुख प्राप्ती होईल म्हणाला. मग मलाही असला एक देव दे ना म्हणाला. तो देव इथे मिळत नाही, तू कल्याणला जा, तिथे सत्पुरुष आहेत ते देतील म्हटला. आणि दरोडेखोर आपली दरोडा वृत्ती टाकून कल्याणला गेला होता. आणि नंतर तिथे तो साधू सत्पुरुष पंक्तीत जेवल्यानंतर त्या पंक्तीतल्या पत्रावळी काढायचं काम करत होता. आणि पत्रावळीतला अन्न प्रसाद म्हणून घेऊन त्यावर जगून तिथे सत्संग करायला लागला. तो घटवाळय्या नावाचा एक सत्पुरुष होऊन गेला. घटवाळय्या नाही, हा दरोडखोर घटवाळय्या होता. आणि ह्यांच्याच बरोबर दुसरा एक होऊन गेला. मला वाटतं त्या पत्रावळीच्या ह्याच्यातच तो राहत होता. मरोळ शंकरदेव नावाचा. ही मंडळी सत्संगाकरता सर्वसंग परित्याग करून पत्रावळ्या उचलून तिथे सत्संग करत होते. त्या तिथलं जे काही इतिवृत्तांत लिहिले गेलेले दर दिवशीचे किंवा ठळक ठळक इतिवृत्तांत लिहिले गेलेले आहे. आणि त्या इतिवृत्तांताचा एक ग्रंथ तयार केले गेलेले आहे की तिथे रोज या सत्संगात काय चर्चा चालत होते ना, ती चर्चा लेखनीबद्ध करण्यात आलेली. तिथे काही शिकलेली माणसं, काही अनपढ माणसं असायची. त्या अनपढ लोकांची विचार लिहून ठेवण्याकरता काही कारकून नेमले गेलेले होते, दिवाणजी नेमले गेलेले होते. त्या दिवाणजींमध्ये मध्वर्ष नावाचा एक माणूसही होता. त्याचबरोबर सकलेश मादर्श नावाचाही एक माणूस होता. हे लिखाणाची काम करत होते ते सकलेश मादर्श. आणखीन काही लोक होते ज्यांना लिहिता वाचता येत नव्हता. त्या मंडळींनी म्हटलेले लिहून ठेवले, पण त्यांच्याच नावाने लिहून ते वचन किंवा अभंग आज प्रसिद्ध आहे. आणि अशी जी काय चिंतन चर्चा त्या तिथे घडले ना त्यावेळी ते लिहून ठेवलेले. आणि त्या ग्रंथाला नाव दिले गेलेले शून्य संपादन नावाचा एक ग्रंथ आहे. आणि हे शून्य संपादन नावाचे ग्रंथ संपादित करण्याचे काम दोघे चौघांनी कानडी भाषेत केलेले. त्यात हलगेदेव अत्यंत जुना म्हणून समजला जातात. सिद्धवीर देव म्हणून एक होऊन गेले, त्यांनी पण शून्य संपादन नामक ग्रंथ संपादित केलेले. पण हलगेदेव नावाचा ज्या सत्पुरुषांनी तिथली चिंतन मंथन जे संपादित केलेले त्यांच्या ग्रंथात एक छोटीशी उल्लेख आढळते. त्याच्यावरून काळसिद्धेश्वर मठाची परंपरा समजते. एवढ्या करताच मी आपल्या समोर हे सर्व ठेवायला लागले. त्या ह्याच्यामध्ये एक प्रसंग आहे. कल्याणच्या त्या अनुभव मंडपातील सत्संगाची जो ठिकाण होता, मंडप होता, त्या मंडपाला अनुभव मंडपाचा नाव दिलेला होता. त्या अनुभव मंडपात दर दिवशी कोण नवीन आले गेले ह्याची सुद्धा उल्लेख आहे. एके दिवशी एक महिला त्या अनुभव मंडपाकडे जाते. तरुण वयातली मुलगी आहे, लग्न झालेली नाहीये आणि विवस्त्र तिथे अनुभव मंडपात ती प्रवेश करते. फार आश्चर्यकारक घटना. अक्क महादेवी नावाचे, महादेवी तिचं नाव. ही महादेवी तारुण्यात आली. आई वडिलांना एकटीच मुलगी. गावात म्हणे एके दिवशी राजांचा
मिरवणूक चालू होता. ही मुलगी आपल्या माडीवर, वडील वाणी होते, व्यापारी होते, व्यापाऱ्याची मुलगी, वाण्यांची मुलगी माडीवर उभं राहून मिरवणूक पाहत होती. आणि जैन राजा होता कौशिक, त्यांचा लक्ष गेला त्या मुलीकडे, तरुण मुलीकडे. आणि राजा लोकांची लक्ष कुणीकडे जावं ह्याला काय कुठलाही निर्बंध नसतो. लक्ष गेला. घरी गेल्याबरोबरच म्हणाला त्या मुलीला घेऊन या, तिच्याशी मला लग्न करायचंय. आई बाबा म्हटले आम्ही तरी मुलगी देऊ शकत नाही त्याला. मंत्र्यांनी समजावून सांगितले तुम्हाला जिवंत राहायचंय की नाही, ते राजे आहे तिथले. राजा कालस्य कारणम म्हणतात, माहितीये ना? काय समजता काय तुम्ही? अंथरुणच टाकले त्यांनी. मुलगी म्हणाली का अंथरुण टाकला? राजा असं असं म्हणतोय, तुझ्या मागणी केलेली आहे त्याने, आणि कसं होणार या राजाला आम्ही ही बाळ द्यायची कशी? मुलगी म्हटली तुम्ही काय काळजी करू नका, माझी तयारी आहे ना, मी जाणार म्हणा. जाऊन त्या राजाला म्हणाली मी लग्न करायला तयार आहे तुमच्या बरोबर, पण काही अटींवर. कुठली अट? माझं एक व्रत चालू आहे आणि व्रत संपल्यानंतर तुमच्याशी विवाह करता येईल. काय व्रत? इथून पुढे 2-3 महिन्यांचा माझी व्रत आहे. दर दिवशी जे काय साधू येतील गावात त्यांना मी निमंत्रित करून त्यांची सत्संग आयोजित करणार. आणि सत्संगाला या राजघराण्यात किंवा या राजगृहात कोण यावं कोण जावं याच्याकरता निर्बंध असता कामा नाही. आणि कुठल्या साधूला आणायचं नाही आणायचं हे मी ठरवणार, त्याच्यावरही कुठल्याही प्रकारची निर्बंध असता कामा नाही. आणि हा व्रत संपल्यानंतर मी स्वतःहून तुम्हाला सांगेन की आता आपण पाणी ग्रहण करायचं आणि विवाह बंधनात अडकायचं. हो म्हणाला. ठीक आहे म्हणाला, काय हरकत नाही, तू काय करायचं कर. माझ्या वैयक्तिक उपासनेत बाधा निर्माण करायचं नाही, माझ्या सत्संगात बाधा निर्माण करायचं नाही, आणि जोपर्यंत व्रत पूर्ण झाला असं म्हणत नाही तोपर्यंत तुम्ही कुठल्याही प्रकारची अतिक्रमण करायचं नाही. हो म्हणाला. सुरू केली तिने सत्संग. गावात कोणी साधू आले तरी बोलून आणा म्हणून सांगायचं. आले की त्यांची पाद्यपूजा आदी करायचं, त्यांची सर्व व्यवस्था करायची आणि मग सत्संग सुरू करायचं. सत्संग सुरू झाले की गावातल्यानं बोलवायचं, या प्रवचन ऐका म्हणायची. आणि त्या सत्संगाला माणसं शेकडोनी यायची. राजाला विचित्रच वाटायला लागला, माझे काय काय मठ आहे का राजाची घर आहे असं वाटलं. पण आधी कंडिशन घातली, ह्यात कुठेही अभ्यंतर निर्माण करायचा नाही, अडथळा निर्माण करायचा नाही. केले की आपला करार मोडला आणि मी निघाले परत. भरपूर सहन केला राजा. एके दिवशी ती वैयक्तिक उपासनेत तल्लीन असताना राजा तिथे प्रवेश केला. म्हणाला या वस्त्रात तू फार सुंदर दिसतीस म्हणून वस्त्र धरला, आणि ही वस्त्रात मी फारच सुंदर दिसत असेल तर वस्त्र तुमच्या जवळच असू द्या म्हणाली, आणि वस्त्र टाकून निघूनच गेली ती मुलगी. या वस्त्रात मी इतकं सुंदर दिसत असेल तर ही वस्त्र तुमच्याकडेच असू द्या, ही सुंदर दिसते, ठेवा तुमच्याकडे म्हणाली आणि निघूनच गेली. आवाज झाला राजा. थांबली नाही ती, निघूनच गेली. आणि तिला नंतर कोणतरी गावाबाहेर जाताना वस्त्र दिली, साडी नेसून ती चालत 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 अशीच कीर्ती ऐकलेली कल्याणकडे, कल्याणला निघाली. कल्याणच्या दारात गेल्यानंतर कोणतरी जाऊन म्हणाली अशी एक तरुण मुलगी सत्संगा करता आलेली. मग तिथे आलेल्यांची परीक्षा केल्याशिवाय आत घेत नव्हती. आणि तीच साडी ती धुवायची, सुकवायची आणि नेसायची. कुठेतरी स्मशानात पडलेली इकडची तिकडची घ्यायची आणि तीच नेसायची, धुवायची आणि पुढे जायची. आणि ती स्नानाला उतरली तेवढ्यात कुठल्या तरी जनावरांनी ती साडी खाल्ली, काहीतरी झाले. काही कपडे खाणारी जनावर असतात तुम्हाला माहिती, असं काहीतरी झालं. आणि ती विवस्त्र अवस्थेत जेव्हा अनुभव मंडपात प्रवेश केली तिथे खूप वाद विवाद झाला, तिची परीक्षा झाली. मला त्या परीक्षेत किंवा त्या वाद विवादात उतरायचं नाहीये. एवढं काडसिद्धेश्वरांच्या इतिहासासंबंधात आपल्याला एवढंच पाहायचंय. तिथे जेव्हा ती महादेवी अनुभव मंडपात प्रवेश करत होती ना, त्यावेळी ही दाराबाहेर होती. हिच्या बरोबर किन्नरी बम्मय्या नावाचा, बम्मण्ण नावाचा माणूस होता, आणि बाकीचे प्रभुदेव दारात होते, बसवेश्वर दारात होते.
आणि आतमध्ये कोण कोण बसलेले होते सत्संगाच्या सभेत, जी नावांची उल्लेख झालेले त्या तिथे काळसिद्धेश्वर नावाची एक व्यक्ती सत्संगात होते असं त्या ग्रंथात उल्लेख येतो. याचा अर्थ 12व्या शतकात काळसिद्धेश्वर नावाची एक व्यक्ती त्या अनुभव मंडपात होते. ती व्यक्ती या मठाची कितवे मठाधिपती होते याची मात्र कुठेही उल्लेख नाही त्या संपादना ग्रंथात. काळसिद्धेश्वर नावाची एक व्यक्ती त्या तिथे होते, तर ते या मठाची पीठाधिपतीच होते किंवा यांचे कोणतरी शिष्य होते किंवा तीच व्यक्ती या मठाची स्थापन केलेली होती किंवा या पीठ परंपरेतलं दुसरं तिसरं चौथा आठवा कोण होते याचा कुठलाही उल्लेख नाहीये. पण एक निश्चित ही काळसिद्धेश्वर नावाची एक व्यक्ती त्या तिथे 12व्या शतकात 1132 ते 60 दरम्यानची कालखंडात कल्याणची हे अनुभव मंडपाची घटना लिहिले गेलेले. म्हणजे 1130 ते 60 दरम्यानच्या काळात एक काळसिद्धेश्वर कोणतरी त्या तिथे होते. आणि मग नंतर काही अंश असंही आपल्याला सापडतात. क्रांती झाली कल्याणची, बसवेश्वरांनी आंतरजातीय विवाह केले. त्यावेळी चर्मकारांचा मुलगा आणि ब्राह्मण मंत्र्यांची मुलगी या दोघांची विवाह केले. त्याच्यामुळे क्रांती घडली तिथे. हा बसवेश्वराला आम्ही असं सोडले तर हा सगळे बाटून टाकेल, अमुक करेल तमुक करेल म्हणून त्यांची पंतप्रधान पदवी काढून घेण्यात आला. चालुक्यांचा राज्य होता जो मंगळवेढा आणि कल्याण मिळून एकच होता. एक भाऊ मंगळवेढ्यात राज्य करत होता, दुसरा भाऊ कल्याणला राज्य करत होता. चालुक्यांचे विज्जळ राजा होता. बसवेश्वरांना राज्याबाहेर करण्यात आला, राजवस्त उतरून घेण्यात आला. बसवेश्वरांनी अत्यंत आनंदाने म्हणाली जसं मिळालेलं होतं तसेच ही ठेवायची तयारी आहे म्हणून राजवस्त्र राजपोशाख तिथेच उतरवले आणि कुडल संगमकडे प्रस्थान केले. आणि प्रस्थान केल्यानंतर बसवेश्वर गेला म्हणून तिथे जे माणसं होते, काही धर्मवेडे जे होते किंवा काही कट्टरपंथी जे होते या सत्संगातल्या माणसांवर तुटून पडले. कारण नवीन विचारवादी समानतेच्या आधारावर समाज रचना करणारी मंडळी इथे एकत्र आलेली होती. त्यावेळी काही माणसांची पुराण मतवादी जी होती त्यांची मन दुखवले गेलेली होती. ती मंडळी यांच्यावर सशस्त्र हल्ला करण्याचे प्रयत्न केले. सशस्त्र हल्ला. आणि या सशस्त्र हल्ला होत असताना अनेक साधू आणि साध्वींची कत्तल करण्यात आली. आणि काही सत्संगी मंडळी प्राण वाचवण्यासाठी धर्म वाचवण्यासाठी लढाई पण केली तिथे. आणि काही लोकांची पाठलाग करत करत आले आणि बेळगावच्या पलीकडे उळवी नावाचा एक जंगल आहे, गाव आहे. आता पूर्वीचं जंगल आजही जंगल आहे. त्या उळवीच्या इथे जंगलातनं धावून येत असताना पाठीमागून सैन्य येत होता आणि मध्ये एक मोठा विहीर होता, तलाव होता, पुष्कर म्हणतो ना आपण, तो होता. आणि तिथे एक देवस्थानही होता. तिथे बसवेश्वरांचे भाचे चन्नबसवेश्वर त्यांचं नाव, त्यांच्या नेतृत्वाखाली लढाई लढलेली एक छोटीशी या सज्जन लोकांची समूह जो होता तो तिथपर्यंत पोहोचला. आणि तिथे शत्रूंचा सैन्य फार मोठा झाला आणि चारी बाजूने यांना घेरले गेले. त्यावेळी त्या सर्वांना त्या पुष्करामध्ये उडी घेण्यास बाध्य करण्यात आला आणि तिथे जवळजवळ 60 ते 70 लोकांची जलसमाधी झाल्याचंही उदाहरण दिसून येते. आणि काही माणसं तिथूनही निसटले. चला आपण राहिलो तर धर्मही आपण, कारण त्यांची धर्म साहित्य घेऊनच आलेले होते, चिंतन मंथन झालेले, ही साहित्य वाचवायला पाहिजे. आपण नवीन विचारांची ही जे साहित्य इथे चिंतित मंथित झालेले हे वाचवायला पाहिजे म्हणून ते ग्रंथ घेऊन पुढे धावत येत होते. आणि काही मंडळी मला वाटते त्या संपादना ग्रंथात काळसिद्धेश्वरांचा जो उल्लेख आहे ते काळसिद्धेश्वर काही माणसांसमवेत
सिद्धगिरी पर्यंत येऊन पोहोचलेले आहे. त्यांच्याबरोबर आलेले बरेचसे संत आणि संतिणींची समाधी सुद्धा या डोंगरावर असल्याची दाखला मिळतात. सत्यक्का नावाची संतीण जिचा उल्लेख त्या धर्म साहित्यात सापडतो, तिथे तिची मूर्ती आणि तिची देऊळ इथे होते, सत्यक्काची देऊळ होते. आणि त्याचबरोबर त्या 12व्या शतकात तिथे जे अनुभव मंडपात असणारे जे काय साधू आणि संतीण होते, त्यांच्या उल्लेख त्या कानडी साहित्यात सापडतो. पण त्याच उल्लेखाच्या व्यक्तींची काहींची समाधी इथे होते. म्हणून त्या काळात या मठाची कोणतरी मठाधिपती निश्चितच होते. आणि हे आपल्या मठात येताना अनेक लोकांना घेऊन आले आणि त्यांचा प्राण वाचवले. आणि ते लोक शेवटपर्यंत इथे राहिले. आणि त्यांच्या निर्वाणानंतर त्यांच्या समाधी इथे बांधण्यात आली, त्यांची मंदिरही इथे निर्माण करण्यात आले होते. म्हणून असं दिसून येते की त्या काळात एक मठाधिपती अनुभव मंटपापर्यंत गेले होते कल्याणला आणि ते इथे परत आले. कशावरून? तर जसं 12व्या शतकात निर्माण केले गेलेले अनेक साधू सत्पुरुषांची अभंग, त्यांना कानडी साहित्यात वचन म्हणतात, सापडतात, तसे काही वचन किंवा 500 वचन किंवा अभंग इथेही सापडतात. पण एकच संशय त्यात निर्माण होतो, हे सर्व ही वचन एकाच व्यक्तींचे आहेत की या पीठ परंपरेत आलेले माणसं त्यात भर टाकत गेलेले आहेत? हे निश्चित होत नाही. कारण काही वचन उर्दू मध्ये दिसून येतात, भागवानी भाषेतले. मग नंतरच्या काळात आपल्याला माहिती आहे की जे कुतुबशाही या दक्षिणेत निर्माण झाला त्यावेळी किंवा नंतर बादशाहीचा सुद्धा अतिक्रमण महाराष्ट्र आणि कर्नाटकापर्यंत जाऊन पोहोचला. त्यावेळी उर्दू भाषेचा वावर जास्त आलेला होता. आणि ह्यांच्या संगतीत आलेला कोणतरी फकीराचा परिणाम त्यांच्या भाषेवर झालेला असावा किंवा त्या लोकांना खुश करण्याकरता काही उर्दू अभंगही लिहिले गेलेले असावे, म्हणून काही अभंग त्यात दिसून येतात. एकूण या सर्व गोष्टीवरून एक सिद्ध होते की त्या काळात 12व्या शतकाच्या आसपासला काळसिद्धेश्वर नावाची एक व्यक्ती तिथे होऊन गेले. ते कितवे होते माहित नाही, किंवा त्यांच्या पूर्वी हा मठ होता का किंवा त्यांच्याच काळात निर्माण झाला का, याचा स्पष्ट उल्लेख कुठे आढळत नाही. पण एक निश्चित की 12व्या शतकात इथे मठ होता आणि काळसिद्धेश्वर महाराज होते, ते कितवे माहित नाही. आणि त्यानंतर काळसिद्धेश्वरांचीच जर इतिहास पाहायचा म्हणून प्रयत्न करायला गेलो आपण, तर हे काळसिद्धेश्वर नावाची व्यक्ती खरोखरच त्या नावानेच प्रसिद्ध होते का, किंवा कुठल्या तरी त्यांचा मूळ नाव वेगळं असणार आणि यांना व्यक्तीला पडलेले नाव असावं, यावरही भरपूर मतभेद आहेत. की हा माणूस कोणतरी असेल, सिद्ध पुरुष, जंगलात साधना करत राहिलेला असेल. जंगलला कानडी भाषेत काडू म्हणत असल्या कारणाने या जंगलात, काडू म्हणजे अरण्य, या अरण्यात राहणाऱ्या माणसा सिद्ध पुरुषाला, योगी असणार, सिद्ध पुरुष असणार, या सिद्ध पुरुषाला काड सिद्ध असं नाव पडलेले असावं. यांचा मूळचा नाव दुसरं काहीतरी असायला पाहिजे, असंही उहापोह केली जाते. त्या दृष्टीने हा जंगलच होता. महाराजांच्या काळात सुद्धा जंगल होता. 1960-65 पर्यंत सुद्धा इथे शिकारीला माणसं येत होते, असं जंगल होत. नंतरच्या काळात जंगल संपला. म्हणून या जंगलात राहणाऱ्या सिद्ध पुरुषाला काळसिद्ध असं नाव पडलेलं असावं. आणि हा मूळ पुरुष 12व्या शतकात जो कल्याण पर्यंत गेला होता त्यांच्यापेक्षा वेगळा असावा, त्यांच्या आद्य पुरुष कोणतरी असावं असं एकूण वाटते. आणि त्या पुरुषांनी स्थापन केलेले असावं, त्यांच्या परंपरेतले व्यक्ती तिथपर्यंत गेलेले असावे. आणि त्यांच्या नंतरच्या काळात आलेले सुद्धा अनेक महाराज लोक या पीठावरची अभंग साहित्यात भर टाकलेले असावं असं वाटते. आणि तिथून मग इथपर्यंत
26व्या पीठादीपर्यंत हे पीठ परंपरा चालत आलेली आहे. मला वाटतं आज एवढं पुरुष आहे. दरवर्षी आपण काही ना काहीतरी या पीठ परंपरे संबंधात पाहत असतो. मी एवढं सर्व काय आपल्या समोर एवढ्या करताच ठेवलं की आपल्यालाही कोणतरी विचारतील ही कुठली परंपरा आहे, कोणाचा आहे, त्यांचे संस्थापक कोण आहे, असं विचारत असतात. तेव्हा तुम्ही काय म्हणता, काय माहित नाही आम्हाला, आमचे महाराज आहेत एक काडसिद्धेश्वर महाराज म्हणून, त्यांचे आम्ही शिष्य आहोत, आम्हाला एवढंच माहिती आहे. मग ते कुठल्या परंपरेतलं आहे काय आम्हाला माहित नाही असं म्हणतो. नाही, आपल्याला एवढं नक्कीच माहिती पाहिजे. हा मठ शैव परंपरेतलं आणि याची संस्थापक कोणतरी सिद्ध पुरुष, आणि ते बहुतेक एवढ्या वर्षापूर्वी, कशावरून म्हणता म्हटलं तर तेवढ्या करता हे तासभराचे सगळे एवढ्याच दिवसापूर्वीचे 800 वर्षाच्या पूर्वीचे कशावरून म्हणता, खेळव्यांच्या दाखल्यावरून, या राजघराण्यांच्या दाखल्यावरून. कुवलयानंद ग्रंथ लिहिला गेला 15व्या शतकात काहीतरी, त्याचं कानडीकरण करण्यात आलेलं आहे 15व्या शतकात. आणि कुवलयानंद ग्रंथ त्याच्याही खूप आधीच आहे, पण त्याचा कन्नड मध्ये अनुवाद करण्यात आलेले त्या शिरसंगीचे जायप्पा देसाई यांनी 15व्या शतकात, म्हणजे 15व्या शतकात काडसिद्धेश्वर नावाचे त्यांचे कुलगुरू होते, म्हणजे तेव्हाही होते. आणि त्याच्याही आधी जर जायचं असेल, कल्याणचा बसवेश्वरांचा अनुभव मंटपात महादेवी आत प्रवेश करत असताना, अक्क महादेवी आत प्रवेश करत असताना जे जे कोण होते त्यांची वर्णन होते, त्या अर्थी काडसिद्धेश्वर नावाची व्यक्ती होती. त्यानंतर कल्याण क्रांतीनंतर जे आले, कल्याण क्रांतीत जे जे महापुरुष होते त्यांच्या काहींची समाधी आणि मंदिर इथे परवापर्यंत होते. याचा अर्थ त्यावेळी तिथून माणसं इथे आले होते, म्हणजे एक निश्चित झाला 12व्या शतकात एक काडसिद्धेश्वर होते. मग आता त्यांच्या पूर्वीचे कधी होते, कसं होते, खूप अभ्यासाचा विषय. पण आपल्याला इथपर्यंत जायला काहीही हरकत नाही. आता कुठपर्यंत, 12व्या शतकापर्यंत जायला कुठल्याही प्रकारची अडचण नाहीये. एवढ्या पुराव्यावरून तिथपर्यंत जाता येते. मग त्यानंतर हे संस्थापक कसे होते आणि त्यांच्या बरोबर कोण कोण आले आणि ह्या मठाचा विस्तार कसा झाला आणि ह्याची भौगोलिक परिसीमा कुठपर्यंत आहे आणि कसं झाला, आणि या शैव परंपरेतलं मठ शैव आणि वैष्णव परंपरा संपन्न झाला. महाराजांच्या काळात शैव परंपरेतल्या या मठात वैष्णवी परंपरेतले भजन स्वीकारले गेले, वैष्णवी परंपरेतले उपासना स्वीकारले गेले. तिथे शैव आणि वैष्णव हे सर्वही गौण झाला आणि भक्ती वेदांत इथे मुख्य झाला. शैव आणि वैष्णव परंपरा ही गौण राहिले आणि इथे भक्ती परंपरा मुख्य राहिली आणि आपण भक्ती वेदांताची उपासक म्हणून पुढे आलो. असा इतिहास आहे या मठाला. आणि त्यानंतर इथलं उपचार पद्धती आणि इथलं दैनंदिनी हे सर्वही आपण जाणतात आणि कधीतरी वेळ पडल्यास आपण तीही पाहू. म्हणून मठाची परंपरेची ओळख एवढं पुरेशी आहे. आणि बाकीच्या गोष्टी तरी आपल्याला यापूर्वी मला वाटतं आपल्या समोर ठेवलेले, की एक संन्यासी दुसऱ्या संन्याशाला घेतो आणि तो संन्यासी तिसऱ्याला देतो, अशी ही परंपरा संन्यासी परंपरा चालत आलेली आहे. आणि उद्या नवीन संन्यासी या परंपरेवर येतात, तर मला वाटतं ही पीठ परंपरा कशी आली ते तेव्हा ओघाने उल्लेख होईलच, मला असं वाटते. म्हणून या मठाची म्हणण्यापेक्षा या पीठाची, जुनी असतात त्यांना पीठ म्हणतात, नवीन असले तर त्यांना मठ म्हणतात. मठाधिकारी आणि पीठाधिकारी या दोन्हींचे फरकही आपल्याला माहिती असावं. ज्याला एक परंपरा आहे त्या परंपरेच्या ठिकाणी जो येतो त्याला पीठाधिपती म्हणतात. एखादा स्थान आहे आणि स्थानापुरते एक कोणतरी अधिपती आहे, त्याला एक मठ आहे, मठापुरते तो सीमित आहे. म्हणजे आता नवीनच स्थापन करण्यात आलेले आहे
आणि त्याचा तो स्वतःच अध्यक्ष किंवा अधिपती आहे, तर त्याला काय म्हणावं? मठाधिपती. परंपरेत आलेले एक मठ आहे आणि त्या याच्यावर अधिपती म्हणून येणाऱ्याला काय म्हणतात? पीठाधिपती. म्हणून हेही आपल्या लक्षात असावं, पीठाधिपती कोणाला म्हणतात, मठाधिपती कोणाला म्हणतात. तर अशी ही परंपरा चालत आलेली आणि आपण सगळे भाग्यवान आहोत. नानाजी मागाशी म्हटल्याप्रमाणे भरपूर मठाधिपती पाहण्याची योग आपल्याला आला. म्हणजे भाग्य काय कमी आहे? 3-3 मठाधिपती आणि चौथा सुद्धा बघाल तुम्ही. आणि एक 5-25 वर्ष गेले तर चौथा सुद्धा दिसेल. म्हणून आपण भाग्यवान समजूया आणि या पीठ परंपरेची सेवा आपल्याला करण्याची भाग्य दिलेले भगवंताने आणि महाराजांनी. आणि आपण भाग्यवान समजूया. आणखीन थोडा वेळ जर पुढे गेला, काय आमचं दुर्भाग्य हे सोडत नाही वाटते. भूक तरी लागलेली आहे. असा त्या भाग्याचा दुर्भाग्यात रूपांतर व्हायला नको. आपण इथेच थांबूया. राजाधिराज सद्गुरुनाथ.